कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख सर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक, सहकारी आणि विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या ऐवजी आज आपल्याला हे काय करावं लागतंय असा प्रश्न त्यांच्या मनात आला असेल. पण तुम्ही शाळेत या कॉलेजात बसून अभ्यास करत असाल तर माझ्यासारखे वक्ते सहन करणं हा तुमच्या दृष्टीनं ऑक्युपेशनल हजार्ड आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर शक्य तितके आनंदी भाव आणून ते करत असाल असं गृहीत धरतो. शिक्षक मंडळी सुद्धा आहेत. मी 16 वर्ष कॉलेजात काम केलंय, 14 वर्ष मी विद्यापीठात काम करतो. त्यामुळे साधारणपणे जेवणाच्या वेळेला एखादा वक्ता आला की शिक्षकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल किती प्रेम असतं याची मला कल्पना आहे. आणि तो अशा प्रश्नावर बोलणार आहे की ज्याची शक्यतो आपल्याकडे उत्तरच नाहीये. म्हणजे आजचा महाराष्ट्र या प्रश्न म्हणजे समजा मी आता कॅस्टचे काय करायचं या प्रश्नावर बोलत असतो तर मला वाटतं अख्खं वसमत गाव लोटलं असतं प्राध्यापकांचं इथे मला ऐकायला. पण मी ज्या प्रश्नांवर बोलणार आहे ते आपल्या आवाक्याच्या बाहेरचे वाटणारे काही प्रश्न आहेत. आणि त्यामुळं भाषिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला जे महाराष्ट्राचं आकलन माझं दिसत आहे आणि आपण जी प्राध्यापक मंडळी आहोत त्याच्यात 2 वर्ग प्राध्यापकांमधले आहेत. एक माझ्यासारखे जे लोक नीट नेमणुका होऊन असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर झालेले आहेत. विद्यापीठांमध्ये काही लोक सिनियर प्रोफेसर होऊन घातलेले आहेत आणि ते सुखानं पेन्शन घेऊन निवृत्त होणार आहे. दुसरा वर्ग 2005 नंतर नेमणूक झालेल्या लोकांचा आहे, ज्यांचं सरकारने काय करायचं ते अद्याप नीट ठरवलेलं नाही. म्हणजे त्यांना कामावर ठेवायचं, त्यांना पेन्शन द्यायची, त्यांचे पैसे निम्मे भरायचे नाही भरायचे, त्याच्या केडीच्या ऑफिस मधल्या माणसांना किती खायचे नाही खायचे हे काय अजून ठरायचंय. तिसरी जी कॅटेगरी आहे त्यातल्या इथे किती मुलं मुली आहेत मला माहित नाही, ते सगळे कंत्राटी मुलं आहेत. ते सगळे क्लॉकवर बेसिसवरती ज्यांना 300 रुपयापासून शासनाने दिलेल्या 850 रुपयापर्यंत सगळे पैसे मिळणं अपेक्षित असतं. पण ते सुट्ट्यांच्या काळामध्ये मिळत नाही. जेवढे दिवस ते येतील तेवढेच दिवस त्या मुलांना पैसे मिळतात. ही जी मुलं आहेत त्या मुलांच्या मध्ये नुकतंच मास्टर्स झालेल्या मुलांच्या पासून मास्टर्स होऊन 10-10, 12-12 वर्ष उलटलेली आहे पण त्यांना नोकऱ्या परमनंट लागलेल्या नाही अशी मुलं आहेत. काल मी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये रिसर्च स्कॉलर मुलांची गप्पा मारत होतो. त्यावेळेला मी पाहिलं की लोक 2-2 विषयात PhD करतायत आणि त्या PhD करताना कुणाला बार्टीची फेलोशिप आहे, कुणाला सारथीची फेलोशिप आहे, कुणाला JRF आहे, कुणाला मार्टीची फेलोशिप आहे. तेव्हा मी त्या मुलांशी बोलताना त्यांना असं म्हटलं की तुम्हाला 30-32 हजार सुरुवातीला आणि 42,000 नंतर तुम्ही SRF व्हाल त्यावेळेला एवढी फेलोशिप तुम्हाला मिळेल आणि तेवढी 5 वर्ष तुमची बरी जाते. पण त्या काळामध्ये तुम्ही लग्नाच्या वयाच्या अधिक जवळ जाल मुलं आणि मुली, आणि मग त्यानंतरच्या काळात जर तुम्हाला नोकरी लागली नाही तर तुम्ही आयुष्यात काय करणार आहात. तर या प्रश्नाचं त्या मुलांच्याकडे उत्तर नव्हतं, कारण बाजारातच ते उत्तर उपलब्ध नाही. त्यामुळे आजच्या महाराष्ट्राचा विचार करताना अजितदादाच्या पक्षाचं काय होईल, भारतीय जनता पक्ष आणखी अमानुष वागू शकेल का, अशा जागतिक प्रश्नांचा विचार करण्याच्या अगोदर आपल्या पायाखाली महाराष्ट्रात काय जळत आहे याचा जर आपण प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून विचार केला तर मला वाटतं कदाचित ते जास्त अगत्याचं होईल. मी नांदेडमध्ये फिरताना पाहतोय, मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये फिरलो, कोकणातही फिरलो. अनेक ठिकाणी लोक मला असं सांगतात की गेल्या काही वर्षांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलं येण्याचं जवळपास बंद झालंय, म्हणजे कमी झालंय किंवा बंद झालेलं आहे. आता याचं एक कारण प्राध्यापक मंडळी काय देतात की मुलांना माज आलाय. हे अनौपचारिक वाक्य, खरं जाहीरपणे कुणीच बोलत नाही कारण आपलं पोटच त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जाहीरपणे प्राध्यापक सौजन्याचीच भाषा वापरतात. दुसरं काय आहे की मुलांचे प्रश्न खूप झाले, मुलांना कॉलेजकडे वळवणारं काही राहिलं नाही. तिसरं कदाचित जास्त महत्वाचं कारण मला वाटतं असं आहे की मुलांना आत्ताच्या बाजारात जे लागणार आहे जगण्यासाठी ते देण्याच्या ताकदीचा अभ्यासक्रम आपल्याकडे आहे का, ते देण्याच्या ताकदीचे वर्गात शिकवणं आपल्याकडे आहे का. आणि आपण प्राध्यापक मंडळी सन्माननीय अपवाद आपण बाजूला ठेवू,
पण एक सर्वसामान्यपणे प्राध्यापक मंडळी, आपण जो पगार आज घेतो आहोत आणि बरा पगार प्राध्यापक घेत आहे, शाळेतले शिक्षक पण घेत आहेत, तर आपण गरिबांची, वंचितांची जी मुलं आपल्या पुढे येत आहेत त्या मुलांच्या बद्दलची आपली किमान जबाबदारी जी आहे ती पार पाडतोय. जर ती पार पाडत असू तर कदाचित मुलं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वर्गात येतील का, असा एक प्रश्न मला आपल्यापुढे मांडायचा आहे. हा प्रश्न फक्त वर्गातली मुलं येणार न येण्याचा प्रश्न नाही. या मुलांचं पुढे काय होणार आहे? ती घरातनं कदाचित कॉलेजात जाण्यासाठी निघतायत, बाहेर कुठंतरी जात आहे, आणि बाहेर जात असतील तर ती एखाद्या बोळकांडामध्ये फिरतायत का, कुठे काही व्यसन करतायत का, त्यांच्या आयुष्याचं काय घडतंय, या सगळ्याच्या बद्दल आपण त्यांच्या घरची माणसं नसलो तरी सुद्धा त्यांना त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, माहिती घेणं गरजेचं आहे. याचं कारण याच मुलांना आपण अनेक वेळेला तुम्ही उद्याचं भवितव्य आहात, उद्याचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात असं आपण त्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सांगत असतो. मग हे जे भवितव्य आहे ते भवितव्य फक्त आपल्या मुलांचंच, म्हणजे आपल्या बायोलॉजिकल मुलांचंच आहे का आपल्या वर्गात येणाऱ्या सोशलॉजिकल मुलांचं पण आहे? जर त्या सोशलॉजिकल मुलांचं पण असेल तर त्या मुलांच्या भवितव्याबद्दल शाळेतले शिक्षक, महाविद्यालयातले शिक्षक जागरूक आहेत का, आणि त्या बाबतीमध्ये आजच्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे हा एक प्रश्न आपण विचारूया. मला 2 दिवस नांदेडमध्ये आल्यानंतर इतर अनेक कारणांपेक्षा अधिक अस्वस्थ जे वाटलं ते मी नॉन स्कूलिंग नावाचा शब्द नांदेडमध्ये पहिल्यांदा ऐकला. मी होम स्कूलिंग हा शब्द ऐकलाय, पण नॉन स्कूलिंग हा शब्द मी ऐकला की 6वी ते 10वी पर्यंत मुलं शाळेतच जात नाही, आणि आई वडिलांना माहितीये, शिक्षकांना माहितीये मुलांचा खोटा अटेंडन्स लागतोय, आणि ती मुलं काहीतरी तथाकथित फाउंडेशन कोर्सची तयारी नीट आणि जेईची करतायत. त्या मुलांना समाजशास्त्र माहित नाही, त्या मुलांना भाषा विषय माहित नाही, त्या मुलांचं वर्गामध्ये जाऊन जे सामाजिकीकरणाची प्रक्रिया होते, एकत्र डबे खाण्यामुळे म्हणा, मारामाऱ्या करण्यामुळे म्हणा, एकमेकांच्या बरोबर सुख दुःख शेअर करण्यामुळे म्हणा, ही सगळी प्रक्रिया जर बंद झालेली असेल तर आपण नॉन स्कूलिंग नाही करत आहोत त्या मुलांचं, आपण त्या मुलांचं नॉन सोसायटी लाईफ तयार करतो. आणखी काही वर्षांनी या मुलांना समाजात वावरावं कसं, म्हणजे फुटपाथ कसा क्रॉस करावा, एखादी अंध अपंग स्त्री चालत असेल, एखादी गरोदर स्त्री रस्त्यानं चालत असेल तर तिची काळजी कशी घ्यावी, एखादी स्त्री, एखादी मुलगी, एखादी म्हातारी बाई अंधारात रस्त्यानं जात असेल तर तिची काळजी घेणं ही पुरुष आणि स्त्रिया सगळ्यांची जबाबदारी आहे. हे जे सोशल सेन्स, हे जे सामाजिक भान आपण सगळ्यांना यायला पाहिजे असं म्हणतो, ते भान आहे का आपल्याकडे, किंवा या मुलांमध्ये येईल का याची मला काळजी वाटते. आणि धनदांडग्यांच्या मुलांचं कसं आहे, धनदांडग्यांच्या मुलांना मुंबईत नाही शिकायला मिळालं, पुण्यात नाही शिकायला मिळालं, ते परदेशात पाठवते. तुमच्या माझ्यासारखी मध्यम वर्गातली जी माणसं आहेत आणि याच्याही खालचा समाजातला जो तळचा घटक आहे, यांच्या मुलांचा प्रश्न येणार आहे. कारण या मुलांच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे, या मुलांच्या हातामध्ये इन्स्टा सारखं नवं तंत्रज्ञान आहे. त्या मुलांना अख्खं जग दिसतंय, पण दिसणारं जग त्यांना पेलतंय का, दिसणारं जग त्यांना कळतंय का, आणि त्या दिसणाऱ्या जगामधनं तुम्ही रील आणि शॉर्ट्स हे 1-2 मिनिटाचं असलं तरी सुद्धा त्याच्या परिणामांचा टोकदारपणा 1-2 मिनिटाचा नाहीये. म्हणजे अनेक वयोगटातले मी पाहिले, माझ्या सहकार्यांमध्ये सुद्धा एक रील बघायला घेतलेले लोक पुढचे 2.5 तास फक्त रीलच बघतायत, त्याची बोटं सुटतच नाहीये. हे जे घडतं आहे यातनं आपण, ज्याला इंग्रजीमध्ये इमर्शन म्हणतो आपण, असं बुडून जाणं आहे. तरुण मुलं तुम्हाला दिसेल की आपापल्या घरामध्ये छोट्या छोट्या कोपऱ्यांमध्ये गुंतून गेलेली आहेत. म्हणजे त्यांचं असामाजिकीकरण नाही, अकुटुंबीकरण पण झालंय. ती कुटुंबात असून पण कुटुंबात नाहीये. अशा प्रकारचा 10 ते 22 वयोगटातल्या मुलांचा महाराष्ट्र आपल्या समोर उभा आहे. मग या मुलांच्या मनामधल्या लैंगिक भावना काय आहे, या मुलांच्या मनातली मैत्रीची जाणीव काय आहे, या मुलांच्या मनामध्ये स्त्री पुरुष यांच्या मैत्रीच्या बद्दलच्या कल्पना काय आहे, आणि मग आपण आपल्या मुलांशी, वर्गातल्या मुलांशी काय बोलतो आहोत का आपल्या मुलांनी आणि आपल्या वर्गातल्या मुलांनी
अचानक आत्महत्याच केल्या किंवा अचानक खूनच केले की मगच आपण 2 दिवस टीव्हीवर बातम्या आल्या की हे पाहतो की हे सगळं फार भयानक घडत आहे. तुम्ही काही दिवसांच्या पूर्वी पुण्यातल्या त्या हगवडे पाटील नावाच्या एका कुटुंबाच्या बातम्या वाचल्या असतील की प्रेमात पडलेलं कपल आहे ते, तरुण मुलं मुली. म्हणजे असं नाहीये आई बापाने सरंजामदार आई बापाने एकमेकांशी जोडलेलं नाहीये. प्रेमात पडलेला राजकारणी मुलगा आणि प्रेमात पडलेल्या घरातली राजकारणी घरातली प्रेमात पडलेली मुलगी ती ते लग्न करतात आणि लग्नामध्ये फॉर्च्युनर दिली जाते आणि काही कोटी रुपयांचा व्यवहार नीट न झाल्यामुळे सासू आणि नणंद मिळून त्या मुलीला मारून टाकतात. म्हणजे आधी प्रचंड मारहाण करतात. नवरा सहभागी होतो, दीर सहभागी होतो आणि तुम्ही बघितलं तर 15 दिवस आपल्याला असं वाटतं की आता ह्या हगवणे पाटील कुटुंबातल्या एकाही माणसाला पोलीस सोडणार नाही. काय घडलंय मला सांगा गेल्या 6-8 महिन्यात? ते कुटुंब निर्धास्त आहे. चॅनलवाल्यांना, राजकारण करणाऱ्या लोकांना हे माहित असतं की काही न्यूज सायकल पूर्ण झाली ना की आपोआप माणसांची दुःख नाही वाटत. म्हणजे ती जी मुलगी आहे, शिकलेली मुलगी आहे, म्हणजे अडाणी मुलगी नाहीये, त्या शिकलेल्या मुलीला आपण प्रेमात पडलो असू तर फॉर्च्युनर मागणाऱ्या नालायकाशी लग्न करताच कामा नये. एवढी किमान अक्कल का असता कामा नये? आणि हा फक्त मुलीच्या अक्कलेचा प्रश्न नाहीये. जो मुलगा प्रेमात पडून फॉर्च्युनर मागतो तो प्रेमात पडण्याच्या लायकीचाच नाहीये. या प्रकारचं भान जर मुलांना नसेल, या प्रकारचं भान जर कुटुंबामध्ये नसेल तर यानंतरच्या काळात आपण विस्कळीत, अत्यंत वादग्रस्त आणि अत्यंत कुपोषित अशा प्रकारचा समाज निर्माण करतो. आणि हे सगळं काही मोठ्या पुढाऱ्यांच्या घरामध्ये घडत नाहीये. तुम्हाला आठवत असेल मोठ्या मंडळींना प्रमोद महाजनांचा जेव्हा मृत्यू झाला, खून झाला त्यांचा, त्यावेळेला त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला त्यांचा मुलगा राहुल महाजन हा 4 दिवस अगदी शांतपणाने ते सगळे काम करत फिरत होता अंत्यविधीचे. आणि लोकांना वाटलं की अरे बापरे, प्रमोद महाजनला केवढा ग्रेट मुलगा आहे, आतापर्यंत आपल्या लक्षात कसा आला नाही? महिन्याभरात लक्षात आलं. तो आपल्याला कळला नाही कारण तो कायम ड्रग घेऊन झोपलेलाच असतो. मग काही महिन्यानंतर त्याच्याबरोबर प्रमोद महाजनचा पीए अत्यंतिक ओव्हरडोस होऊन मेला आणि केवळ तो प्रमोद महाजनचा मुलगा होता म्हणून तो आता कुठल्या तरी वरळीतल्या एका इमारतीत 85व्या मजल्यावर त्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या बायकोच्या सोबत राहतोय. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची चूक घडली असती तर आपण आतापर्यंत भुईसपाट झालो असतो आणि जमिनीत गाडलो गेलो असतो. हा आपला आत्ताच्या घडीचा महाराष्ट्राचा घोटाळा आहे. याचा विचार आपण समाज म्हणून, माणसं म्हणून करणार आहोत का? हा एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. स्पर्धा परीक्षेतली मुलं इथे आहेत. मी युपीएससीच्या मुलांना काही वर्ष मुंबईला संस्था आहे बघा, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, जिथे युपीएससीच्या मुलं मेन्सला जातात ना त्यावेळेला त्यांना तिथे ट्रेन करणारी काही महिन्याचे क्लासेस चालतात. तर तिथं मी शिकवलंय त्या मुलांना राज्यशास्त्र हा विषय. आणि युपीएससीच्या मुलांना शिकवण्या इतकं कंटाळवणं दुसरं काही नाही असं माझ्या त्या 6 महिन्यात लक्षात आलं. कारण ती मुलं झापडं लावलेल्या घोड्यासारखी आहे. त्यांना दुसरं काही वाचायचं नाही. ते फक्त एवढंच विचारतात कुठले प्रश्न येणार आहेत, कुठल्या प्रश्नाचं उत्तर किती शब्दात लिहायचं आहे. त्यांना जगाच्या आजूबाजूला काही पडलेलं नाही. एमपीएससी ची पोरं ही त्या युपीएससीच्या मुलांची स्वस्त आवृत्ती आहे. वाईट वाटून घेऊ नका. मराठवाड्यातनं आणि विदर्भातनं खोऱ्यानं पोरं पुण्यामध्ये जातात. पुण्यातल्या सगळ्या पेठा ज्या एकेकाळी ब्राह्मणांनी भरलेल्या होत्या त्या आता मराठवाड्यातल्या बहुजन पोरांनी भरलेल्या आहेत. त्यामुळे सदाशिव पेठेतल्या शाकाहारी खाणाऱ्या लोकांच्या इथं आता मटणाच्या खानावळी लागलेल्या आहेत. तुम्ही जाऊन चेक करा. तिथं आधी मुलं जातात, मग त्यांचे आईबाप जातात आणि मग त्या आईबापांच्या बरोबर त्यांच्या शेतीतला पैसा जातो. 3-3, 4-4 वर्ष मुलं तिथं एमपीएससी करतात आणि मुलं स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेपासून, सेल्स टॅक्सच्या परीक्षेपासून, एमपीएससी पासून युपीएससी पर्यंत सर्व परीक्षा देतात. आणि काही वेळेला मुलांची हौस भागत नाही, काही वेळेला पालकांची हौस भागत नाही आणि काही वेळेला युपीएससीची हौस भागत नाही. त्यामुळे वयोमर्यादा पण एवढी वाढलेली आहे की अनेक मुलं माझा 4था अटेम्प्ट झालाय तर 5वा अटेम्प्ट मी देणार आहे किंवा 6वा अटेम्प्ट देणार आहे किंवा मी मागास प्रवर्गातली
किंवा प्रवर्गातला असेल तर मला वाटतं 38 वय आहे ना आता. किती आहे आता? 38 आहे ना. हा, तर मी तेवढं तिथपर्यंतचे प्रयत्न करणार आहे. तुम्ही खुल्या प्रवर्गातले असा किंवा तुम्ही मागास, बरोबर आहे का? खुल्या प्रवर्गातले 38 आणि बाकी 42. बाकी 42 अजून म्हणजे तो माणूस निम्मा कवरीतच गेलेला आहे. तर हे जे आहे ना, म्हणजे युपीएससीचे एमपीएससीचे जर 4 प्रयत्न तुम्हाला खूप सांगतो, 4 प्रयत्न देऊन जर तुम्ही मेन्स पर्यंत गेला नसाल तर तुम्ही बॅगा भरून आपापल्या दुसऱ्या मार्गाला वळलं पाहिजे. असं न कळलेल्या लाखो मुलांच्या फौजा महाराष्ट्रात का तयार झाल्या? कारण त्याची स्वतःची एक एज्युकेशनल इकॉनॉमी आहे. ही जी एज्युकेशनल इकॉनॉमी आहे ती काय आहे? ती अनेक संस्था आहेत बघा पुण्यात. युनिक सारखी संस्था आहे, त्यातल्या त्यात बरीच संस्था आहे. अविनाश धर्माधिकारीचं चाणक्य मंडळ आहे. असा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. मग इथे ज्या संस्था आहेत, दिल्लीमध्ये वाजीराम सारख्या संस्था आहेत, मुलं आणि मुलांचे आईबाप लाखो रुपये याच्यासाठी खर्च करतायत. आता तुम्ही असं म्हणाल पैसा आमच्या बापाचा आहे, शेती त्यांच्या बापाची आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर मला काही प्रॉब्लेम असल्याचं कारण नाही, पण सगळं संपणार आहे एवढं एक लक्षात घ्या. आणि तुम्ही 5 लाख 10 लाख 25 लाख 50 लाख तुमच्या शिक्षणासाठी आणि परीक्षेसाठी घालवत असाल आणि एका टप्प्याला तुम्ही जर असं म्हणत असाल की एवढं करून सुद्धा पुन्हा आतमध्ये जायला मला 10-20 लाख रुपये द्यायलाच लागणार आहे आणि तेवढं जर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलं नाही तर मग माझ्या आई बाबांचा काय उपयोग आहे, असं म्हणणारी तरुण मुलं आणि मुली मी पाहिलेली आहे. एमपीएससीच्या एका घोटाळ्याची तुमच्यापैकी काही लोकांना कल्पना असेल. एमपीएससीचा तो घोटाळा करणारा माणूस माझा शेजारी होता, माझ्या चाळीत राहायचा तो. आणि एमपीएससीच्या मुलांना पेपर लिहून देणं, निबंध लिहून देणं अशी कामं त्याने केली. तो तुरुंगात गेला, तुरुंगात 4-5 वर्षांनी बाहेर आला आणि नंतर अत्यंत चांगल्या पदावरनं निवृत्त होऊन आता एका मंत्र्याचं ओएसडी म्हणून काम करतो. म्हणजे अत्यंत मोठे घोटाळे करणाऱ्या माणसांचं आयुष्यात फार वाईट होत नाही. ज्यांनी त्यांना पैसे दिले आणि त्या मुलांच्या आई बापांनी जे पैसे दिले ते आई बाप मात्र उद्ध्वस्त झाले, त्यांची कुटुंब संपली. तुमच्यापैकी जी मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये जाणारी आहेत त्यांना मला एक सुचवायचं आहे की तुम्ही आता सरकार नावाच्या एका यंत्रणेवर नोकरीसाठी जर अवलंबून असाल तर सरकारची एकही नोकरी आता अशी नाहीये जिच्यात पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मग ती महसूलची असेल, प्राध्यापकांना हे जाहीरपणे बोललेलं आवडत नाही, पण प्राध्यापकांची असेल, प्राध्यापकांच्या नोकरीचे दर आता 25 लाखापासून 1 कोटी रुपयापर्यंतच आहे. हे दर प्राध्यापकांच्या नोकरीचे आहे. 1 कोटी जर एखाद्या माणसाने दिले असिस्टंट प्रोफेसर व्हायला तर उरलेली 30 वर्ष त्या माणसानं शिकवावं अशी अपेक्षा बाळगणं हा त्याच्यावर अन्याय आहे. कारण त्याचं प्रायमरी काम वसुलीच आहे ना, त्याचं प्रायमरी काम वसुलीच आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातली जी तरुण मुलं इथे कोणी कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर, कॉन्ट्रॅक्च्युअल प्राध्यापक असतील तर असं समजू नका की मी तुम्हाला डिस्करेज करतो आहे. तुम्ही पीएचडी कराल, आणखी काही गोष्टी कराल, पण एखाद्या संस्था चालकाचा जावई भाचा अचानकच उगवतो मधनं, रक्ताची नाती जवळची ठरतात, मग पैशांचे व्यवहार होतात, खानदेशातून सुरू झालेला प्रवाह मराठवाड्यात येतो, मग तो विदर्भात जातो. या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक ऑर्गॅनिक युनिटी आहे, सेंद्रिय एकात्मता आहे. आपण असं म्हणत नाही की मराठवाड्यातले वाईट आहे ते विदर्भात नको, आपण म्हणतो ते अधिक वाईट आपल्याला करता आलं पाहिजे. या पद्धतीनं महाराष्ट्रात एक प्रकारची भ्रष्टाचाराची ऑर्गॅनिक युनिटी आहे. तुम्हाला माहिती आहे बीएडचे दर नाही आहे, प्राध्यापकांचे दर काही, तुम्ही खोलात जात नाही. तुम्ही जी मुलं इथं तरुण आहात तुम्हाला असं वाटेल की आम्हाला असं ॲपोकॅलिप्टिक किंवा सिनिकल भविष्य काळाबद्दल सांगून आमचा दिवस का तुम्ही वाया घालवता. तर इथल्या अनेक माणसांना कदाचित तुम्ही तुमच्या जवळचे असतील आणि आतून जर मनात त्यांच्या विचारलं की बाबा एखाद्या वेगळ्या प्रोफेशनचा विचार आयुष्यात केला असता तर बरं झालं असतं, असं तुम्हाला वाटतं का? तर जाहीरपणे कदाचित कोणीच हो म्हणणार नाही, पण खाजगीपणाने 50% लोक तुम्हाला हो म्हणण्याची शक्यता आहे. कारण आम्ही ज्या पेशामध्ये काहीतरी ज्ञानदान वगैरे अशा एका पवित्र भावनेनं आलो, त्या ज्ञानदान वगैरे पवित्र भावनेच्या पलीकडे जाऊन सगळा शिक्षण व्यवहार म्हणजे चॅट जीपीटीचं कॉपी पेस्ट आहे.
या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो. हा आत्ताचा म्हणजे शाळांमधले प्रोजेक्ट्स पासून, कॉलेजमधल्या मुलांच्या डिझर्टेशन पासून, विद्यापीठातल्या लोकांच्या पीएचडी पर्यंत, म्हणजे माणसं पीएचडी कशी होत आहे, त्यांची प्रपोजल्स कशी बनत आहे, प्रपोजल बनवण्याचे दर काय आहे, व्हायवाचे दर काय आहे, एक्सपर्टचा दर काय आहे, आणि काहीच न करता थिसिस हातात येण्याचा दर काय आहे. एवढं जनरल नॉलेज जर तुम्हाला असेल तर तुमची भोवतालच्या परिस्थितीबद्दलची क्लॅरिटी अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या क्षेत्राच्या बद्दल बोललो, आपण थोडं ज्याचा आपल्यावर खूप परिणाम होतो त्या राजकीय क्षेत्राच्या बद्दल बोलूया. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे. त्याच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महानगर त्याच्या अगोदर विधानसभेच्या झाल्या, लोकसभेच्या झाल्या. या सगळ्या निवडणुकांमध्ये मशीनचा झोल काय आहे मला माहित नाही, कारण तो अजून आपल्याला सिद्ध करता आला नाही. तो त्या एप्स्टीन फाईल पेक्षा पण जास्त कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचा झोल आहे. पण आणखी मोठा झोल काय आहे तर लाभार्थी तयार करण्यात आले तर माणसं सत्सद विवेक बुद्धी विकू शकतात. हे 2024 पासून आपल्याकडं तंतोतंत सिद्ध झालेलं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना जर तुम्ही पाहिली तर अजिबात त्या आर्थिक गटात नसलेल्या बायांनी पण लाडकी बहीणचे पैसे घेतले नाही. म्हणजे घरकाम करणाऱ्या बायांनी लाडकी बहीणचे पैसे घेतले मी समजू शकतो. 50 एकराचा ऊस असलेल्या बाईने पण लाडकी बहीणचे पैसे घेतले. आणि हे अजित पवारांनी सांगितलं, दीपक पवारांनी सांगितलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण अजित पवारांनी सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं. म्हणजे 50 एकराच्या ऊसातनं मिळणारा पैसा सुद्धा लाडकी बहीणच्या 1,500 इतका महत्वाचा वाटत नाही. अशा प्रकारची लाभार्थी व्यवस्था आपण तयार केली. आणखी काय लाभार्थी व्यवस्था तयार केल्या तर आता लोक मतदानासाठी थेट त्या राजकीय पक्षांशी बार्गेन करायला लागलेले आहे. आतापर्यंत आपण काय म्हणायचो की गरीब मतदार फक्त लबाड्या करतात, गरीब मतदाराला दारू लागते, गरीब बायांना साड्या लागतात. आता गरीब आणि श्रीमंत हा मतदारांमधला भेद संपलेला आहे. गरीब मतदारांना कमी पैसे लागतात, श्रीमंत मतदारांना जास्त पैसे लागतात. मी तुम्हाला पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या सोसायटीचं एक उदाहरण देतो. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगितलं, आणि बरोबर आहे, भाजपलाच सांगायला पाहिजे कारण सध्या सगळा पैसा त्यांच्याकडेच आहे. त्यांनी सांगितलं की उद्या जर तुम्हाला आम्ही मतदानाला यावं असं वाटत असेल तर अमुक एका 5 स्टार हॉटेलमध्ये आमच्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा, त्याचं बिल आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ते तुम्ही केलं तर मग आम्ही मतदानाला उतरण्याचा विचार करतो. एक अत्यंत किरकोळ पक्ष चालवणारा पुण्यातला एक माणूस मला भेटला. तो म्हणला त्याच्या ओळखीच्या माणसांनी मतदानाच्या आदल्या दिवशी त्याला स्कॅनर पाठवला की दुसऱ्या पक्षातले लोक एवढं द्यायला तयार आहेत, तुम्ही जर 5,000 रुपये पाठवणार असतात दर माणशी तर उद्या तुमच्या पक्षाचा आम्ही विचार करू. ही आपण जे म्हणतो की नाही आपला मतदार राजा सुज्ञ आहे, आपला मतदार राजा निष्पक्ष आहे, आपला मतदार राजा शहाणा आहे, तर आपला मतदार राजा आणि मतदार राणी दोघेही भामटे पण आहे. हे पण आता आपण जरा जाहीरपणाने बोलायला लागलं पाहिजे. तर काय दर आहे आता नारायण राणेंच्या मुलाला सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये नगर परिषदेसाठी नगराध्यक्षाचा रेट 15,000 ते 25,000 एका माणसाला आहे. आता राणेंच्या मुलाने सांगितलं त्याला जड जातंय, तुम्ही विचार करा, राणेंना जर जड जातंय तर तुमच्या माझ्यासारख्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. पण त्याच्यावरचा मार्ग काय आहे, सामान्य माणसाने अजिबात त्या फंदात पडू नये. आता निवडणुका कोण लढवत आहे तर निवडणुका असेच लोक लढवत आहेत की ज्यांच्याकडे खूप डिस्पोजेबल पैसा आहे, ज्यांच्याकडे खूप सरप्लस पैसा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की ज्याच्यावर चॅप्टर केसेस आहेत, ज्याच्यावर बलात्काराच्या केसेस आहेत, ज्याने 4-2 खून केले किंवा फार वेळ न मिळाल्यामुळे अर्धवट खून झाले त्याच्याकडनं, पूर्ण होऊ शकले नाही, अशा प्रकारच्या केसेस मध्ये गुंतलेले लोक हे आता आपले लोकनेते आहेत. हे जे लोकनेते आहेत हे लोकनेते हेच सगळं बॅगेज घेऊन विधिमंडळामध्ये किंवा संसदेत जातात. आपल्याला काय वाटतं की एखादा दादा, एखादी ताई, एखादा अप्पा, एखादे कुणीतरी आणखी हे विधिमंडळात गेल्यावर शहाणे होती. विधिमंडळात जाऊन कोणी शहाणं होत नाही. तो जर आधीच करप्ट असेल, तो जर आधीच विकृत असेल तर विधिमंडळात जाऊन
त्या विकृतपणाला फक्त अधिष्ठान मिळतं की हा माणूस आधी फक्त विकृत होता, आता तो विकृत खासदार आहे. हा माणूस आधी विकृत होता, आता तो विकृत मंत्री आहे. त्यामुळे आपण जे एका पवित्र लोकशाहीचे वारस वगैरे अशा प्रकारची भावना आपल्या लोकांच्या मनामध्ये आहे, त्या भावनेचा आपण काही एक फेरविचार केला पाहिजे. आणि तो फेरविचार करताना आपण स्वतःला हे विचारलं पाहिजे की अमुक पक्ष वाईट आहे. तुम्ही साधं बघा की भारतीय जनता पक्षानं राज्यातले 2 पक्ष फोडले. ते 2 पक्ष कोर्टात गेले, त्याच्या केसेस चालू आहे. जर कोर्टाचं चाललं तर तुमच्या माझ्या हयातीत त्याचा निकाल लागेल याची काही शक्यता नाही. कारण निकाल न लावणाऱ्यांचे खिसे व्यवस्थित भरलेले आहेत. आणि आश्चर्य म्हणजे ते दोघेही महाराष्ट्राचे. आपल्याला कसं होतं, दिल्लीत कुणीही मराठी माणूस मोठा झाला की आपल्या दंडाच्या बेटपुड्या फुटतात. मराठी माणूस सुद्धा नालायक असू शकतो हे कळण्यासाठी आपल्याला संसदेतच जायला पाहिजे असं नाही, आपण न्यायालयातही जाऊ शकतो. तर या मंडळीने हे केलं. त्यावेळेला मला तुम्ही सांगा, त्या 2 पक्षांनी आंदोलनं केली, 2 प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले नामशेष झाले. मराठी लोकांनी काय केलं? आणि मी फक्त राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या मराठी लोकांनी म्हणत नाही, सर्वसामान्य मराठी लोकांनी काय केलं? काही केलं नाही. ईव्हीएम मध्ये झोल झाला आहे, मतांची चोरी झाली आहे, मेलेली माणसं याद्यांमध्ये दाखवली जात आहे. हे पुराव्यासह राहुल गांधीने लोकांना दाखवलं, अख्ख्या देशात दाखवलं. एवढं दाखवल्यानंतर बिहारमध्ये जवळपास 2/3 बहुमत भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारला मिळालं. म्हणजे मग सामान्य माणूस कुठे आहे? तर सामान्य माणूस फेसबुकवर आहे, सामान्य माणूस एक्सवर आहे, सामान्य माणूस इंस्टाग्रामवर आहे. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला की तुमच्या सोबतचे लोक तुम्हाला म्हणतात घाबरू नका, सोबत आहे. अरे सोबत आहेस, पण तू सोबत येईपर्यंत मी मरण्याची शक्यता आहे. तू प्रॅक्टिकली सोबत आहेस का? तर व्हर्च्युअली सोबत राहणं हे तुम्हाला जाणवेल की माणसांचा सगळ्या गोष्टींना पाठिंबा व्हर्च्युअल आहे. जे कोणी इथे युनियनचं काम वगैरे बघणारे लोक आहेत, ते जेव्हा मोर्चा धरणं वगैरे आयोजित करत असतील तर एकेकाळी लोक वेळ खर्ची करून अशा प्रकारच्या कार्यक्रमाला यायचे. आता फक्त एक मेसेज पाठवून माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे, तुम्ही कराल त्याच्याशी मी सहमत आहे असं म्हणून लोक आरामात तो आंदोलनाचा दिवस रजा म्हणून घालवतात. या प्रकारच्या व्हर्च्युअल ऍक्टिव्हिजमच्या काळामध्ये आपण आहोत. त्यामुळे प्रत्यक्षात काम कोण करतंय? तर राजकीय वर्गातले पुढारी आणि त्यांचे गणंग चेले. आणि व्हर्च्युअल ऍक्टिव्हिजम मध्ये कोण आहे? जवळपास सगळा मध्यम, उच्च मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्ग हा या प्रकारच्या ऍक्टिव्हिजम मध्ये तुम्हाला गुंतलेला दिसतो. आपण ज्या वेळेला महाराष्ट्र मिळवला, 160 लोकांच्या बलिदानानंतर मिळवला. इथे मराठवाडा निर्माण झाला हैदराबादच्या त्रिभाजनानंतर. मराठवाडा विमोचन झालं, मराठवाड्याचं स्वातंत्र्य मिळालं. निजामाच्या एकूण राजवटीच्या आणि त्यातनं आलेल्या दैन्याच्या खुणा मराठवाड्यावर अजून पण दिसतात. आणि मी 10 वर्षांच्या पूर्वी कंधारला केशवराव धुडग्यांना भेटायला गेलो होतो. खूप वय झालं होतं त्यांचं त्यावेळेला, पण त्यावेळेपर्यंत ते महाराष्ट्राला पूर्णतः कंटाळलेले होते. आणि त्यावेळेला मी सीमा प्रश्नाचं काम करण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला गेलो. पण कुणीतरी माणूस पश्चिम महाराष्ट्रातनं आलेला आहे असं म्हटल्यावर त्यांचा एवढा प्रचंड संताप झाला की सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचा राग त्यांनी माझ्यावर काढला. ते असं म्हणाले की आमचं चुकलं, आम्ही तुमच्या बरोबर आलो, ही आमची चूक झाली, आम्ही तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांवर विश्वास ठेवायला नको होता. मी त्यांचं बरंच ऐकून घेतलं आणि मी त्यांना म्हटलं की तुमचा राग योग्य आहे, पण ज्याच्यावर तो काढायला पाहिजे तो माणूस मी नाही, कारण ज्यांनी हे घडवून आणलं त्याच्यात मी नाहीये. पण तुम्ही लक्षात घ्या की गेल्या 60 वर्षामध्ये एक शंकरराव चव्हाणांच्या सारखा एक करता माणूस सोडला, काही प्रमाणात विलासरावांच्या सारखा आणि गोपीनाथ मुंडेंच्या सारखा ज्याला राज्य पातळीवरचं अपील आहे असे जर लोक सोडले तर बाकी मराठवाड्यातनं मोठी माणसं काय निर्माण झाली? तर एक आदर्श माणूस निर्माण झाला तुमच्याकडे, बरोबर आहे, जो गळ्याशी आल्यावर भाजपच्या मांडीवर गेला. लोकांना थोडं कोड्यातलं कळतंय ना? नाही, तुम्ही रिॲक्टच व्हायचं बंद झालं. म्हणजे नांदेडमध्ये रिॲक्ट होण्यावर पण बंदी आहे का असं मला प्रश्न पडला. तर असा एक आदर्श माणूस तुम्ही निवडला, त्याच्या कुटुंबाची तुम्ही व्यवस्थित सोय लावून दिली,
मुलगी विधानसभेत, बाप राज्यसभेत, सगळे तुरुंगाच्या बाहेर. हे एक व्यवस्थित पॅकेज त्यांना उपलब्ध करून दिलं. ते केवळ विकासाच्या मार्गाने ते गेलेले असल्यामुळे. आता या प्रकारचे पिगमी फक्त मराठवाड्यात नाही, विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. तुम्ही राणेंचं कुटुंब बघा. राणेंचा जर तुम्ही प्रवास आणि त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी केलेली भाषणं बघितली ना, तर राणेंची आधीची भाषणं ऐकून त्यांना आता झीट येईल अशी परिस्थिती आहे. पण ते आता भाजपमध्ये आहे, ते खासदार आहे, आरामात सुखात आहे, मुलगा मंत्री आहे. त्याचं खातं काय आहे? मत्स्य उत्पादन. तो बोलतो का कुठल्या विषयावर? मुसलमान. म्हणजे मत्स्य उत्पादन आणि मुसलमान या विषयांमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे मुसलमान पण कापायचे आहे, मासे पण कापायचे. त्याच्या लेखी त्याचं त्या टिल्ल्या माणसाचं आकलन एवढंच आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पिगमी लोक आपण या देशामध्ये, आपण या राज्यामध्ये आपले प्रतिनिधी म्हणून निवडलेले आहेत. आणि हे निवडलेत म्हणजे आपण डोळे झाकून नाही निवडले. आपल्या वतीनं तिसऱ्या माणसाने मतदान काही ठिकाणी केलं असेल, पण काही ठिकाणी कडक नोटा मोजून आपल्याच लोकांनी मतदान जर केलं असेल, तर राजकीय संस्कृतीच्या भ्रष्ट होण्याच्या बद्दल इतरांना दोष देताना आपण आपल्याला पण दोष दिला पाहिजे. हा एक मुद्दा आपण लक्षात घेऊया. एक मुद्दा मला जो तुमच्याशी बोलायचा आहे तो भाषेच्या बद्दलचा, आपल्या राज्याच्या भाषेच्या बद्दलचं काय चाललंय याच्याबद्दल. मी मराठवाड्यातला माझा एक परभणीचा मित्र आहे, अभिजित देशपांडे नावाचा. तो एकेकाळी म्हणजे कॉलेजमध्ये असताना पूर्ण संघवाला होता आणि बाबरी मशीद पाडण्यासाठी त्या ह्याच्यावर जाणारे, डोमवर जाणारे जे महान कार्यकर्ते होते त्याच्यात तो पण होता. ते सगळं घडल्यावर त्याला लक्षात आलं की आपण भरपूर माती खाल्लेली आहे. आणि मग त्याचं परिवर्तन झालं आणि त्याची छोटी पुस्तकं आहे, ती ऑनलाईन पण अवेलेबल आहे, एका कारसेवकाचं मनोगत म्हणून. त्याला असं लक्षात आलं की हे फार भयानक चाललंय आणि ही नशा जी आहे ती महाराष्ट्रातल्या निमशहरी भागात पण आहे. त्यातनं तो पूर्ण बदलला. तो मुंबईत आला, नोकरी करायला लागला, अनियतकालिक चालवतो, मराठीतला एक चांगला समीक्षक आहे, चित्रपटावर चांगलं लिहितो. तो जेव्हा मुंबईत आला पहिल्यांदा तेव्हा तो मी नोकरी करतो असं म्हणायचा, मी वापस आलो असं म्हणायचं. आमचं कॉलेज काही ब्राह्मणांचं कॉलेज नाही, पण मुंबईतल्या लोकांचं कॉलेज. तर त्यांच्या दृष्टीनं नोकरी करणं, वापस येणं, हे सगळे शब्द त्यांना नवे होते. हे जे आहे हे मराठवाड्यातल्या लोकांचं घडतंय, कोकणातल्या घडतंय, पश्चिम महाराष्ट्रातल्या घडतंय. महाराष्ट्राचं भाषिक एकजीवीकरण ज्या पद्धतीनं या राज्याच्या स्थापनेनंतर व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही. म्हणून शाळांच्या बाबतीत सुद्धा बघा, खूप उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय दीर्घकाळ असं म्हणत राहिले. आणि आजही काही लोक म्हणतात आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आमच्या मुलांना का शिकवत नाही, कारण तिथं आम्ही आणि पाणी बोलणारे लोक आहेत. आम्ही आणि पाणी हे आणि पाणीचे इतकंच शुद्ध आहे. ती समाजाच्या विशिष्ट वर्गाची अभिव्यक्तीची पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये डावं उजवं नाही. भाषा प्रमाण आणि अप्रमाण असू शकते. जशी इंग्रजीमध्ये तुम्ही ब्रिटिश इंग्लिश वापरता, अमेरिकन इंग्लिश वापरता किंवा ब्रिटिश इंग्लिश मधल्या पण डायलेक्ट्स वापरल्या जातात. भाषेमध्ये तुम्ही वर खाली डावं उजवं असं करायला लागलात तर काही माणसं ती भाषा बोलायची बंद करतात. आणि ती भाषा बोलायची बंद केल्यामुळे मराठी भाषेला दीर्घकाळ एक प्रकारचं सदाशिव पेठी अशा प्रकारचं रूप आलं. त्याचा महत्वाचा परिणाम जो झाला तो म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणानंतर जसजसं गरिबांची मुलं जायला लागली तसतसं समाजाच्या उच्च वर्गातल्या लोकांची मुलं एसएससी बोर्डाच्या मराठी शाळांमधनं एसएससी बोर्डाच्या इंग्लिश शाळांमध्ये, मग सीबीएसई आयसीएसई मध्ये, मग आयजीसीएसई आयबी मध्ये आणि मग देशाच्या बाहेर अशा पद्धतीने जायला लागले. जे सुरुवातीला ब्राह्मणांनी केलं ते नंतर बहुजनांनी केलं. मग बहुजनांमध्ये आधी ते मराठ्यांनी केलं, मग ओबीसीने केलं. दलितांमध्ये आधी ते पूर्वाश्रमीच्या महाराणी आणि आताच्या बौद्धांनी केलं. नंतर मग मातंगांनी, चर्मकारांनी, इतरांनी केलं. हळूहळू मराठी ही कोणाचीच भाषा नाही अशा प्रकारचं वातावरण समाजात निर्माण झालं. जे तुम्हाला असं दिसतं नांदेडमध्ये असेल, सांगलीत असेल, विदर्भात असेल, अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानं निघालेली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असं लोक म्हणतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना गुणवत्ता आहे का नाही हे पालकांना कळतच नाही, कारण त्या दरवाजाच्या आत पालकांना कोणी घेतच नाही. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचं ऑडिट तुम्ही करता, उर्दू माध्यमाच्या शाळांचं ऑडिट तुम्ही करता,
पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं ऑडिट आपल्याकडे होत नाही. आता असं झालेलं आहे की आता ग्रामीण भागामध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा शून्य शिक्षकी होऊन अनेक ठिकाणी बंद पडायला लागलेल्या आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा इतक्या मोठ्याच्या ठिकाणी आहेत की एक शाळा बंद केली आणि तिथे 40 मजल्याचा टॉवर उभा केला की 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी उभी राहते. त्यामुळे गरिबांच्या मुलांना 8वी पर्यंत फुकट शिकवण्यापेक्षा काहीतरी करून त्यांची हकालपट्टी करायची आणि तिथं 500 कोटीचा टॉवर उभा करायचा. हे सगळे राजकीय पक्ष, प्रशासन आणि जमीन माफिया यांचं सिंडिकेट ऑपरेट करतंय. जे मुंबईत आज घडतं ते पुण्यात उद्या घडेल, ते नांदेडला, नागपूरला परवा घडणार आहे. हे एका टप्प्याने, एका चेन मध्ये घडणार आहे. अशा परिस्थितीत ज्या वेळेला आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, गेल्या वर्षी मिळाला बघा, महाराष्ट्रामध्ये लोकांना खूप आनंद झाला की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे आपली भाषा 2500 वर्ष जुनी आहे हे सिद्ध झालं. आणि हरिवर्के रंगनाथ पठारे यांनी जेव्हा तो अहवाल केला तेव्हा त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं की एकदा मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाला की दरवर्षी 300 ते 500 कोटी रुपये मिळतील आणि मराठी भाषेची 50 अध्यासनं देशातल्या 50 विद्यापीठामध्ये होती. इथनं तुमच्या जवळ रिद्धपूर आहे बघा, अमरावतीच्या जवळ, जाऊन बघा. रमेश आवलगावकर त्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू आहे. आवलगावकरांची पेन्शनची सोय केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं, जाऊन चेक करा तुम्ही. तिथं 4 खोल्या बांधल्यात त्यांनी आणि तिथं ते मराठीचे तेच अभ्यासक्रम शिकवत आहेत जे रामानंद तीर्थमध्ये आहे, जे बामूमध्ये आहेत आणि जे इतरत्र आहे. मग असे जर अभ्यासक्रम असतील तर मरायला कोण रिद्धपूरला त्या अभ्यासक्रमांसाठी जाईल मला सांगा. त्या विद्यापीठाची विभी कोलत्यांची कल्पना काय होती की मराठी भाषेतून समाजाच्या सर्व क्षेत्रातलं ज्ञान आणता येईल या प्रकारची व्यवस्था करणारं विद्यापीठ ते असावं. पण आपल्याकडे ते सगळे वाद, कुठे विद्यापीठ करावं, कसं विद्यापीठ करावं याच्यावर वाद झाला नाही. कुठे विद्यापीठ करावं आणि मग त्याच्यात अंबाजोगाईत करावं का, रिद्धपूरला करावं का, आणखी कुठं करावं का, असं करून ते महानुभाव पंथीयांच्या आग्रहामुळे ते रिद्धपूरला झालं. तुम्ही जाऊन एकदा रिद्धपूरला पहा. त्या रिद्धपूर म्हणजे काही पुढचं ऑक्सफर्ड नव्हे, रिद्धपूर म्हणजे काही पुढचं केम्ब्रिज नव्हे. आणि आपल्या सरकारचं मराठीवरचं प्रेम इतकं डावं आहे की रिद्धपूर मधल्या मंडळींनी कितीही प्रयत्न केला तरी हे सरकार 2 इमारतीच्या वर ते विद्यापीठ वाढवून देणार नाही. याच्या उलट तुम्ही वर्धेला जा, हिंदी विद्यापीठ बघा. असं वाटतंय तुम्हाला की मराठी हे हिंदी भाषिकांचंच राज्य आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणातलं विद्यापीठ इथं निर्माण झालेलं आहे. आणि या गेल्या वर्षभरामध्ये, 1.25 वर्षामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला 1 रुपया सुद्धा भारत सरकारकडून मिळालेला नाही. तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता. म्हणजे 300 कोटी मिळणार होते, 1 रुपया पण मिळाला नाही. 50 ठिकाणी अध्यासनं होणार होती तर गेल्या 20 वर्षात मिळून एकच अध्यासन झाले. म्हणजे तुम्ही साधं गणित वापरलं तर 50 अध्यासनं व्हायला 1000 वर्ष लागतील. म्हणजे आपण महानुभावांच्या पर्यंत मागे गेलो, आणखी 1000 वर्ष आपण पुढे जाऊ, अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझं बोलण्याच्या शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो आणि मग मी तुमची परवानगी असेल तर लोकांचे प्रश्न मी घेईन. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण काय करू शकतो किंवा काही करू शकतो का, तर आम्ही सगळे मराठी भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते आहोत. 3ऱ्या भाषेची जेव्हा सक्ती झाली हिंदीची, त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन केलं. तुम्ही जर टीव्ही पाहत असाल तर त्या आंदोलनात आम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या 2 भावांना सुद्धा एका व्यासपीठावर आणलं. पण ते एका व्यासपीठावर आले म्हणजे मराठीचं भलं झालं असं नाही. मराठीचं भलं होण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टी व्हाव्या लागतात. आम्ही असं पाहतो की नव्या काळामध्ये मराठी भाषेसाठी काही एकत्रितपणे करणं आणि मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म याचा एकत्रित विचार करणारं काही मराठी कारण उभं राहू शकेल का, या दृष्टीनं आम्ही सगळे विचार करतो कार्यकर्ते म्हणून. आणि आम्हाला दिसतं की सध्याच्या राजकारणामध्ये, सध्याच्या संस्कृतीकरणामध्ये, सध्याच्या अर्थकारणामध्ये
ज्या प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढायची, तर माणसांनी नव्या दमाने आणि नव्या विचारानं काम केलं पाहिजे. मी आता इथनं पुढे परभणीला जाणार आहे. माझे एक डाव्या चळवळीतले मित्र पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे, त्यांच्या प्रचारात मी भाग घेणार आहे. मी भाग घेतल्यामुळे ते निवडून येण्याची काही शक्यता नाही. त्यांचं जे काही बरं वाईट व्हायचं ते त्यांच्या गुडविलवर होणार. मला हे का करावं असं वाटतं, आणि डाव्या पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा सध्याच्या पाशवी बहुमतवाल्याचा प्रचार करणं जास्त फायद्याचं आहे की नाही, तर टेक्निकली फायद्याचं आहे. पण हे जे लोक आहेत हे महाराष्ट्राला हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या कथनात गुंतवून महाराष्ट्र धर्म बेचिराग आणि नेस्तनाबूत करतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यामुळे जे छोटे छोटे आवाज महाराष्ट्रामध्ये या प्रकारच्या एका मोनोलिथिक भूमिकेला, एकसाची भूमिकेला विरोध करणारे निर्माण होतील आणि उभे राहतील, त्यांच्या सोबत आपण कार्यकर्ते म्हणून उभं राहावं, अशा प्रकारच्या भूमिकेत मी त्यांच्या सोबत जातो आहे. शेवटचं एक आवाहन फक्त मी ह्या स्पर्धा परीक्षावाल्या मुलांना करतो की तुम्ही सगळे MPSC करा, तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्ही अधिकारी व्हाल. तर कदाचित तुम्ही अधिकारी व्हाल त्यावेळेला पण मी कार्यकर्ताच असेल. तर आज तुम्ही माझ्याशी सन्मानाने वागलेले आहात, कारण तुमचे संस्था चालक समोर आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा 10 वर्षांनी तुमच्या पुढे येऊ आणि तुम्ही काय असाल, डेप्युटी कलेक्टर असाल, DYSP असाल, तेव्हा सर्वसामान्य माणसांच्या प्रतिनिधींना मारायचं नाही, एवढं तरी किमान मनात ठरवा. सत्तेचा माज ही फार सोपी गोष्ट आहे. सगळी गरीब घरातनं आलेली मुलं तुम्ही पोलिसात बघा. गरीब घरातनं आलेली मुलं, एखादा अमित देशमुख समोर आला तर पटापट सॅल्यूट मारायला लागतात. पण तोच एखादा साध्या घरातला माणूस समोर आला आणि त्यानं थोडं बॅरिकेड मोडायचा प्रयत्न केला तर त्याचा मुद्दा ऐकून घ्यायच्या अगोदर त्याच्या पाठीत काठी घालायला मागं पुढं पाहत नाही. हे आयुष्यात विसरू नका की तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहात. लोकशाही ही सर्वसामान्य माणसांच्या अभिवृद्धीसाठी निर्माण झालेली व्यवस्था आहे. हे जे आताचे प्रस्थापित आहेत तुमच्या माझ्यासारखे आणि जे नवे प्रस्थापित होऊ घातलेले लोक आहेत त्याही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर आजचा महाराष्ट्र विदारक अवस्थेत आहे हे आपलं भान पक्क होईल आणि उद्याचा महाराष्ट्र बरा करण्याची एक शक्यता तयार आहे. धन्यवाद. जय मराठी. जय मराठी. कुणाला काही प्रश्न या मागणीच्या संदर्भात कुठलाही प्रश्न विचारू शकता तुम्ही, त्याच्यासाठीचा वेळ आहे. सरकार एकीकडे मराठी भाषेला अभिजात्य भाषेचा दर्जा देतोय आणि विद्यापीठ उभा करण्याचा प्रयत्न करतोय, आणि दुसरीकडे NEP मध्ये पाश्चात्य विद्यापीठ देखील आपल्याकडे स्थापनेच्या संदर्भाने विचार चालू आहे. मग त्या विद्यापीठात मराठी भाषा हे अनिवार्य करतील का? त्या विद्यापीठापर्यंत मराठी भाषा अनिवार्य करूच शकणार नाही. किंबहुना आपल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा मराठी हद्दपार होण्याची खूप शक्यता आहे. NEPचं आता तुमच्या कॉलेजेसमध्ये जे M1 M2चं सगळं स्ट्रक्चर अंडरग्रॅडला आलंय, पदवीच्या पातळीवर आलंय, या सगळ्यामधनं 2 क्रेडिटचा पेपर, 4 क्रेडिटचे पेपर, ओपन इलेक्टिव्ह आणि अशा प्रकारचे काय केलं माहितीये का? NEP ही जुनीच दारू आहे, बाटली फक्त बदललेली आहे. फक्त बाटली जास्त डेंजरस आहे. त्याच्यामुळे NEP मधनं माणूस कागद भरून मेला पाहिजे, मग त्याला शिकवायला सवडच राहणार नाही. या प्रकारचा मेकॅनिझम आहे. तर तुम्ही म्हणता सर तसं पाश्चात्य विद्यापीठ काय म्हणतील, म्हणजे पाश्चात्य विद्यापीठ सुद्धा तुम्ही बघा, आपल्याकडे काही ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड नाही आले. आपल्याकडे आलेली विद्यापीठ त्यांच्याकडची डिग्रेडचीच विद्यापीठ आहे. ते का आले? कारण त्यांना रिअल इस्टेट हवी आहे आणि थोड्या दिवसांनी आपलं एखादं खासगी विद्यापीठ त्यांच्या एखाद्या परदेशी विद्यापीठाशी टायअप करून जॉईंट डिग्र्या विकणार आहेत. तिथं कोण जात आहे? तर असे निम धनदांडगे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे पण एवढा पैसा नाहीये की ते मुलांना 4 वर्ष पूर्ण खर्च करून अमेरिकेत किंवा युरोपात पाठवू शकतील. त्याच्या मधला पैसा असल्यामुळे त्यांना थोडी खालच्या लेवलची भारतातल्या खर्चाचीच डिग्री, म्हणजे युरो, डॉलर आणि पाऊंडात पैसे देण्यापेक्षा रुपयात पैसे द्यायचे, थोडे कमी दिले तरी चालतील
अशा प्रकारची डिग्री लोकांना हवी आहे. त्या डिग्र्या सुद्धा फार ग्रेट आहेत असं नाही, पण सगळ्यात जो मोठा प्रॉब्लेम आहे सर तो आपली जी सरकारी विद्यापीठ आहे, मी सगळ्यात एका जुन्या विद्यापीठामधनं येतो, आपली सगळी सरकारी विद्यापीठं टप्प्याटप्प्याने रसातळाला चालली आहे. हे लोक बोलायला तयार नाहीये. टप्प्याटप्प्याने रसातळाला चालली आहे. त्याचं कारण आपण सिलेबस कसे बनवतात आपले लोक, जे BOS वर आहेत त्यांना आनंद मिळेल असा सिलेबस, झेपेल असं शिकवण्याचा अभ्यासक्रम, प्रश्न सुद्धा डोक्याला त्रास होणार नाही असे विचारले जावे. आणि मग आपल्याला असा प्रश्न पडतो की मुलांचा आपल्यातला रस का संपलाय. मुलांचा आपल्यातला नाही, मुलांचा जगण्यातला रस वाढलाय आणि त्या वाढलेल्या रसाचं पोषण करणारं आपल्या इकोसिस्टीम मध्ये काहीच नाही, म्हणून ती मुलं आपल्याकडे फिरकेनं झाली. तुमच्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागाचं उत्तर द्यायचं कसं, सरकारला मराठी भाषेबद्दल घोषित खूप करायचं आणि सगळे पक्ष याच्यामध्ये एका प्रकारे दोषी आहेत की सरकारला सोप्या सोप्या गोष्टी सांगायच्या आहेत की म्हणजे मराठी भाषेचे पुरस्कार आधी 1 लाखाचे होते, आता 2 लाखाचे केले. आणखी एखादा पुरस्कार 5 लाखाचा होता, तो 10 लाखाचा केला. त्याच्यामुळे अंतिमतः विश्व संमेलन होतं बघा आपल्याकडे. विश्व मराठी संमेलन म्हणजे काय आहे, अमेरिका आणि युरोप मधनं जे लोक ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला यायचे त्यांना महाराष्ट्र सरकार गेली 3 वर्ष दर माणशी 85,000 रुपये देत. का, त्यांनी इतर येऊन ते संमेलन अटेंड करावं म्हणून. आणि ते पण इतके नालायक आहे की ते घेतायत ते पैसे, म्हणजे त्यांना लाज नाहीये की आपण एवढे पैसे कमावतो आहोत तर आपण आपल्या भाषेसाठी 3 दिवस स्वखुशीने दिले पाहिजे. ते 85,000 रुपये घेऊन येत आहे आणि अशा प्रकारची खोटी फ्रॉड संमेलन होत आहे. दुसरं तुम्ही बघा, जिल्हा संमेलन होत आहे. जिल्हा संमेलनांसाठी 5-5 लाख रुपये 10-10 लाख रुपये सरकार देत आहे. म्हणजे मराठीच्या साठी वरकरणी करायचं ते सगळं सरकारला करायचं आहे. प्रत्यक्षात भाषा टिकणं, शाळा टिकणं आणि शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय टिकणं या ज्या पायाभूत गोष्टी आहेत या कोणत्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाही. त्याच्यामुळे पाश्चात्य विद्यापीठ सर येतील तेव्हा येतील, आपली विद्यापीठं आताच मरण पंथाला लागलेली आहे. काँग्रेसच्या काळात काही ग्रेट परिस्थिती होती असं नाही, पण आता ज्या प्रकारे ह्या मंडळींनी सगळ्या विद्यापीठांच्या प्रशासनावर प्रचंड ताबा मिळवलाय आणि आपली माणसं सोडली तर दुसऱ्या कोणाला आत शिरता येत नाही, या पद्धतीनं विद्यापीठ म्हणजे पिगमींची बाजारपेठ आहे. अशातनं अंतिमतः विद्यापीठांचा ऱ्हास होईल, मग संलग्न महाविद्यापीठांचा होईल आणि अंतिमतः विषय शाखांचा. आपल्या आवाक्या बाहेरचं आहे सगळं. काय माहितीये, आवाक्या बाहेरचं आहे असं मी म्हणतो, पण आवाक्या बाहेरच आहे असं मला म्हणायचं असतं तर मी नांदेडवर 30 किलोमीटर भाषण द्यायला आलोच नसतो. आवाक्या बाहेरचं आहे याची जाणीव. बसा बसा मुली, 5 मिनिटं बसा. बस आहे का, बरं ठीक आहे. आवाक्याच्या बाहेरचं सगळ्यांच्या आहे असं जर असतं तर आपण एक टप्पा असा होता की स्वातंत्र्य ही सुद्धा लोकांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट होती. पण गांधींच्या बाबतीत लोक म्हणतात, माडगुळकरांची जुनी कविता आहे, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाय. म्हणजे कोणालाही असं वाटलं नसेल की नुसतं मीठ उचलल्यानं ब्रिटिशांवर परिणाम होईल, पण ब्रिटिशांवर परिणाम होण्यासारखी घटना घडण्यासाठी 1857 पासून 1947 पर्यंत 90 वर्ष लोकांनी कष्ट उपसले ना. एखादा देश मिळवण्यासाठी कसे कष्ट उपसावे लागतात तसा तो उभारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पण लागतात. आत्ताच्या घडीला आपल्या सगळ्यांकडे सरप्लस वेळ आहे, अनेकांकडे सरप्लस पैसा आहे, पण सरप्लस ऊर्जा आणि सरप्लस दृष्टी आहे का, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. ती सरप्लस ऊर्जा आणि दृष्टी जर आपण वापरली मॅडम तर गोष्टी आवाक्यात येऊ शकतात. म्हणून सर एक अनुषंगानं त्याच अनुषंगानं असं की आत्ताचं जे आहे आजचा महाराष्ट्र तो उद्याचा महाराष्ट्र किंवा उद्याचा महाराष्ट्र आपल्यामध्ये म्हणजे आपण जे म्हणाल की शिक्षणाची अशी अवस्था झाली आहे, वगैरे या गोष्टी येतील. मग ह्या गोष्टीला काय असेल किंवा भविष्यामध्ये उद्याचा महाराष्ट्र काय असेल, मग त्याला जयंतीचं प्रकार येईल का वेगळ्या प्रकारे सत्याग्रहाचा येईल
किंवा आपण जे आता जे प्रयत्न करत आहे हे काहीच का वाटत असं छोट्या छोट्या प्रमाणामध्ये, पण याला कितपत यश मिळेल अशी आपल्याला खात्री किंवा कशा पद्धतीने उद्या आता तुम्ही बघा सर, माझं हे ऐकायला आलेल्या लोकांमध्ये 40 ते 60 वयोगटातलेच बहुतांश लोक आहेत. ही जी मुलं आहेत ऐकायला आलेली, ती आता आल्यावर कदाचित रमली असतील, पण स्वेच्छेनं आली असतील असं मी काही समजत नाही. पण ही मुलं जेव्हा स्वेच्छेनं येतील ना, ही जेनझीची मुलं जेव्हा स्वेच्छेनं येतील, तेव्हा समाजातलं आपल्यासारख्यांचं म्हणणं ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचेल. नेपाळ सारख्या देशात बघा, जेनझीनी एखादी व्यवस्था हलवण्याचा प्रयत्न केला, पण नेपाळ छोटा देश आहे, म्हणजे नेपाळ आपल्या एखाद्या जिल्ह्यासारखा आहे, त्यामुळे ते हलवणं ना तेवढं कठीण नाही. भारत हा इतक्या गुंतागुंतीचा देश आहे आणि भारताची जुनी प्रवृत्ती अजगराची आहे. हजारो वर्ष आपण काही न करता, काही न होता, स्टेटस को ही आपली नॉर्मल पोझिशन आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्याला नवं म्हणता सर, तर नवा विचार काय आहे, तर नैतिकतेचा लोप होतो त्यावेळेला तुम्हाला अनैतिक किंवा न नैतिक राहून चालत नाही. तुम्हाला नैतिकतेची पुनर्धारणा करणारं काम करावं लागतं. तुम्हाला तशा प्रकारची इन्स्टिट्यूशनल किंवा संस्थात्मक बांधणी करावी लागते. म्हणजे कर्मवीर अण्णांनी जेव्हा मुलांना कमवा आणि शिका असं म्हटलं आणि त्यांनी रयत सारखी संस्था उभी केली, कर्मवीर अण्णांनी सुरू केलेलं रयत आणि आजचं रयत याच्यात साम्य नाही. पण कर्मवीर अण्णांनी जेव्हा ते सुरू केलं तेव्हा त्या रयतच्या मागची जी दृष्टी होती, किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू झाली, भारत सेवक समाज सुरू झाला, किंवा अगदी काँग्रेस सुरू झाली, तेव्हा ज्या प्रकारची दृष्टी होती तशा प्रकारचा फ्रेश विचार, तशा प्रकारचा नवा विचार करणाऱ्या माणसांनी धाडसाने पुढे येण्याची गरज आहे. मला वाटतं सर, नवा महाराष्ट्र उभं करण्यासाठी विचार काय लागेल हा जो तो माणूस विचार करत राहू शकतो. एक मिनिमम जी गोष्ट लागेल ती म्हणजे भयमुक्तता आहे, तोंड उघडण्यासाठीचं धाडस. म्हणजे आता मी तुमच्याकडे आलो आहे सर, या कॉलेजमध्ये आलोय, तुम्ही रेकॉर्ड करताय, माझा मी स्वतः हे ऑडिओ रेकॉर्ड करतोय, तुमचे सहकारी हे करताय. यातल्या कुठल्याही 2 मिनिटाच्या क्लिपमुळे पुढच्या 4 दिवसात मला मार पडण्याची शक्यता आहे. इतकं मी स्पष्टपणाने बोललो आहे. आणि महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि मी काही बाउन्सर्स घेऊन फिरत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला हे का करावं असं वाटतं, मला असं वाटतं की ही माझी नैतिकच जबाबदारी आहे. मी जर प्राध्यापक आहे, माझे वडील मिलमध्ये कामाला होते, माझ्या वडिलांकडनं काय अपेक्षा होती की त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवावं, जो रोल त्यांचा त्यांनी पूर्ण केला. जर मी त्याच्या पुढच्या पिढीतला एक बरा शिकलेला माणूस असेल तर मी फक्त आहार निद्रा भय मैथून एवढ्याच कामात गुंतून नाही राहू शकणार. माझी एक सामाजिक बांधिलकी पण असली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार जर सगळ्यांनी केला तर गैर माणसांच्या जशा फौजा उभ्या राहतात ना, तशा बऱ्या माणसांच्या पण फौजा उभ्या राहण्याची शक्यता आहे. आणि उद्याचा महाराष्ट्र सर अशा प्रकारच्या बऱ्या माणसांच्या सदनशील फौजांनी उभा राहायला पाहिजे असं मला वाटतं. सर, निवडणूक आल्या आणि त्याच्यानंतर निकाल लागला की ईव्हीएम बॅन ह्या घोषणा पुढे येतात आणि ईव्हीएमवर आक्षेप घेतला जातो आणि त्या बदलात जुन्या पद्धतीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असंही काही जणांचं म्हणणं येतं. कर्नाटकमध्ये तसा प्रयोगही झाला. तर त्या पद्धतीने जर जुन्या पद्धतीने निवडणुका झाल्या तर खरंच त्यातून बदल होईल का, किंवा मग रयतेचं, जनतेचं, प्रजेचं, मतदारांचं काय मत असेल याविषयी? हे बघा, मला व्यक्तिशः तुम्ही विचाराल तर ईव्हीएम बद्दल आजच्या घडीला देशात एवढी शंका आहे की किमान ती शंका फेटावी म्हणून सुद्धा बॅलेट बॉक्सवर निवडणुका परत बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे. याचा अर्थ बॅलेट पेपरवर सगळं बरं होतं असं नाही. तुमच्यापैकी जी सिनियर मंडळी आहे, बॅलेट पेपर मधले सगळे बॅलेट एकत्र घेऊन एकत्र शिक्के मारून लोक निवडून येत होते हे पण आपल्याला माहित आहे. म्हणजे असं नाहीये की तेव्हा संत परंपरेतले लोक होते आणि आताच सगळे चोर आहेत असं नाही. आणि मतपत्रिकेवर मतदान झालं आणि तरी सुद्धा लोकांनी 10,000 रुपये घेतले तर मतपत्रिकेवर सुद्धा चोरच निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतपत्रिका हा टेक्निकल बदलाचा भाग आहे. सामाजिक नैतिकतेचा आपण काय करणार. आणि तुम्ही बघा की आपल्याकडे अन्न सुरक्षा आली, 5 किलो 6 किलो धान्य रेशनवर लोकांना मिळत आहे. मिळू नये असं माझं म्हणणं नाही. ज्या वेळेला सामाजिक अन्न सुरक्षा आली ना, लोकांचं असं झालंय की निवडणुकांच्या दरम्यान 15-20 हजार रुपये मिळत आहे. गावातल्या बायांना असं वाटत आहे आणि ज्याच्यात काही गैर नाही की त्यांच्या नवऱ्यांनी
आतापर्यंत त्यांना 100-500 रुपये 5-25 रुपये पण स्वतःला खर्चायला दिले नाही, ते डायरेक्ट मंत्रालयातल्या 3 भावांनी त्यांना पाठवूनच दिलेले आहे त्यांच्या खात्यावर. तर मग अशा वेळेला ती बाई कुणाचंही न ऐकता मतदान करण्याची खूपच शक्यता आहे. त्यामुळे आपण एक लक्षात घेऊया की म्हणजे बरेच लोक आम्हाला मराठी शाळांचं काम करताना सांगतात, मला घालायचं होतं मराठी शाळेमध्ये पण बायको नको म्हणाली. तर बायको का नको म्हणते? कारण तू घरात शिक्षणात लक्षच देत नाही ना. शिक्षणात जर पुरुषांनी लक्ष दिलं, मुलांकडे पाहिलं तर त्या निर्णयात तुमचा रोल असेल. स्त्री काय म्हणते? शिक्षणात तुम्ही बघणार नाही, घराकडे तुमचं लक्ष नाही, मग शिक्षणाचं माध्यम ठरवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हेच सगळ्या लाभार्थी व्यवस्थेमध्ये झालंय. 5-6 किलो धान्य मिळणारे 1,500 रुपये 2,000 रुपये अशा पद्धतीनं पैसे एकत्रितपणे मिळाले तर लोक आपल्या गरजा मर्यादित करून 2 निवडणुकांच्या दरम्यान या प्रकारच्या व्यवस्थेवर जगायला तयार आहे. आणि वंचितता इतकी आहे म्हणजे माणसांकडे खूप पैसे झाले तसं नाही, पण एखादा ब्लाऊज ती बाई स्वतःच्या पैशाने घेऊ शकते, तिच्या नातीसाठी एखादा ड्रेस स्वतःच्या पैशातून घेऊ शकते. आणि ही जी स्वातंत्र्याची जाणीव आहे ना, ही स्वातंत्र्याची जाणीव लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदारांच्या लाभार्थीकरणाबद्दल तयार झाली तर एका पातळीवर ते अनैतिक असेल, पण दुसऱ्या पातळीवर ते अपरिहार्य पण आहे. तर हे आपण तुम्ही साधा विचार करा, सरकारनं जर ठरवलं की पुढच्या निवडणुकीत सर्व तृतीयपंथीयांना सरकार अमुक इतकी रक्कम देणार आहे, तर तृतीयपंथीयांची झाडून सगळी मतं त्या विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट अलायन्सला मिळतील. अशा पद्धतीनं लाभार्थ्यांचं कन्सॉलिडेशन हा लोकशाही व्यवस्थेचा एक नवा भाग आहे. आणि राज्यशास्त्र शिकवणाऱ्या माणसांनी या बाबतीत खूप अलर्ट राहण्याची गरज आहे. समाजशास्त्र शिकवणाऱ्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. अजून पण आम्ही राज्यशास्त्राचे लोक, बरेचसे आमच्यातले लोक अजूनही युती सरकारच्या पहिल्या काळातलाच अभ्यासक्रम शिकवत आहे. दरम्यान महाराष्ट्राचा बाजार उठायची वेळ आलेली आहे. तर इतके जर तुम्ही मागास राहिलेले असाल अभ्यासक्रमाच्या बाबतीत, तर तुमचाच समाजाशी कनेक्ट नाही तर पोरांचा तुमच्याशी कसा कनेक्ट राहील? आजच्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतं चांगलं शिक्षण आहे? असं नाही सांगता. आता मी तुम्हाला सांगतो, मी 10वीला बोर्डात आलो, पण मला सायन्सला जायचं नव्हतं म्हणून मी कॉमर्सला गेलो. मला कॉमर्सचं काही माहिती नव्हतं. मला लक्षात आलं 2 वर्षांनी की आपल्याला कॉमर्स झेपत नाही, मग मी आर्ट्सला गेलो. कारण मला मराठीतनं शिकायचं, मराठीतनं BA करायचं. मग मला मराठीतनं BA करायच्या ऐवजी मी पॉलिटिक्स मधनं केलं. आता मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. आपली मुलं ठरवून खूप कमी मुलं आयुष्याच्या दिशा ठरवतात. आणि काय शिक्षण चांगलं आहे याच्यापेक्षा कशा कशाचा ऍक्सेस त्यांना आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना मिळणारा ऍक्सेस इतका कमी आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्सचा ऍक्सेस आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना काही ठिकाणी ITIचा ऍक्सेस असेल, पण त्या मुलांना समजा फॉरेन लँग्वेजेसचा ऍक्सेस आहे किंवा इतर काही गोष्टींचा ऍक्सेस आहे. ऍक्सेस आणि ऍप्टिट्यूड याचा एकत्रित विचार झाल्यानंतरच मुलांना काय बरं आहे हे ठरवता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे ज्यांच्याकडे बरा पैसा आहे, ज्यांच्या घरातलं कुणीतरी शहरात गेलंय, ते जाऊन मुलांची ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेतात. सर्वसामान्य मुलांच्या घरामध्ये मात्र ते घडत नाही. मग ती मुलं खूप फरफट होते, त्या मुलांची ती मुलं रेंगाळतात. त्यामुळे विशिष्ट असा अभ्यासक्रम चांगला असं आपल्याला निर्विवादपणे म्हणता येणार नाही. फक्त पालकांनी आणि शिक्षकांनी आणि मुलांनी सुद्धा करायला एक गोष्ट पाहिजे, म्हणजे त्यांना काय करायचं आहे याच्यातला त्यांचा प्लॅन A, B आणि C काय आहे एवढं जर त्यांच्या डोक्यात पक्क असेल तर पहिल्या 1-2 गोष्टी नीट घडल्या नाही तर पुढे काय करता येईल हे त्यांना ठरवता येऊ शकतं. धन्यवाद. सर, एक प्रश्न आहे की राजनैतिक आणि सगळ्या पत्रांच्या संदर्भातली सुंदर मांडणी झाली, काही प्रश्न उपस्थित झाले. मुद्दा असा आहे की व्यक्त होणं हा मुद्दा आहे आणि तो प्रभावी असा असतो, म्हणजे मागचा जो इतिहास आहे आपला स्वातंत्र्याचा वगैरे, तर तो इतिहास असं सांगतो की बुद्धिजीवींचं व्यक्त होणे फार महत्वाचं आहे. समकाळामधले काही उदाहरणं असे आहेत की जे व्यक्त झाल्याच्या नंतर इथल्या व्यवस्थेनं त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे शहरी नक्षलवादी ठरवण्यापासून ते तो जो ग्रंथ आला कोणता फ्रॅक्चर फ्रीडमचा, तर अशा प्रकारे अभिव्यक्ती करत असताना जर
अपेक्षा तर त्याच्याकडून आहेत, म्हणजे सामान्याकडून अभिव्यक्त होण्याची अपेक्षा फार कमी आहेत आपल्याला आता. कारण त्या यंत्रबद्ध अशा प्रकारच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काय चाललंय सगळे शंकास्पद आहे. सगळ्या यंत्रणेवरचा लोकांचा संस्थांवरचा विश्वास हळूहळू आता नष्ट होत आहे. तर आता आपण जे म्हणत होतो की संवाद साधणं आणि त्याच्यातून पुढे जाणं, तर त्याच्यासाठी जर एक स्पष्ट असा मार्ग आपल्याला बुद्धिजीवींसाठी, विशेषतः आता विद्यार्थ्यांसाठी नाही म्हणत, प्राध्यापकांसाठी, बुद्धिजीवींसाठी काय असू शकेल की ज्याच्यामुळं थोडी तरी परिवर्तनाची जी अपेक्षा आहे आणि आपण त्याच्याशी जोडल्या जातो. सर असं आहे की शिक्षक आणि प्राध्यापकांनी मुक्तपणाने बोललं पाहिजे असं आपण म्हणतो, पण मुक्तपणाने बोलण्याची किंमत खूप आहे. मी 16 वर्ष एका कॉलेजात काम केलेलं आहे आणि 3-4 वर्ष म्हणजे त्याची किंमत मी दिली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो 3-4 वर्षानंतर आमच्या प्राचार्यांच्या विरोधात मी एका जाहीर सभेत बोलल्यामुळे आमच्या प्राचार्यांनी नंतर मला जे डिपार्टमेंट नको असतात प्राध्यापकांना ती सगळी मला दिली, माझा विषय बंद करायचा प्रयत्न केला. पण तुम्ही असं म्हणाले त्यांचा बाप होतो त्याच्यामुळे मी टिकून राहील. ते प्रत्येक माणसाला जमतं असं नाही. हा फक्त धाडसाचा प्रश्न, हा टेम्परामेंटचा प्रश्न आहे. काही वेळेला असं होतं की तुम्हाला माहिती असतं समोरचा माणूस इनकॉम्पिटंट आहे आणि त्याची ताकद फक्त सत्तेच्या खुर्चीत आहे. ते पोपटाचा प्राण कसा असतो तसं तुम्हाला कळतं. त्यामुळे असं तुम्हाला कळलं की तुम्हाला जमतं. हे मी इतरत्रही पाहतो, बाहेरही पाहतो, सामाजिक चळवळीतही पाहतो. आता ह्याच्यात असं आहे सर, तुम्ही इथे देशमुख सर पण आहे, तुमचे शिक्षक सगळे आहे. तुम्हाला जर खुलं कल्चर, खुली संस्कृती अशी जर पाहिजे असेल तर तुमच्या इथं शिकवणारा जो शिक्षक आहे, स्त्री पुरुष शिक्षक, तो मोकळेपणाने बोलला तर त्याला आपण निर्भय वातावरणात बोलतो आहोत असं फील आला पाहिजे. त्याला आपल्या बोलल्यानंतर त्याचा काहीही गैरअर्थ कोणी काढणार नाही. कारण व्यवस्थेच्या जवळ असलेले आणि सत्तेतल्या पदांच्या लोकांच्या कानाशी येऊन चिकटणारे लोक प्रत्येक संस्थेत असतात. ते सांगतात तो तुमच्याबद्दल असं म्हणत होता, तुमच्याबद्दल असं म्हणत होती, असं म्हणून लाखाचे 12,000 करणारे लोक प्रत्येक संस्थेत असतात. अशा वेळेला संस्था चालवणाऱ्या, एखादा उपक्रम चालवणाऱ्या माणसाचे कान सुपाचे लागतात, खूप ऐकणारे लागतात, तर मग माणसं मोकळेपणाने बोलतात. आता हा झाला त्याचा एक भाग. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला जर आतून वाटतंय की परिस्थिती हाताबाहेर जाते आणि आपण ती बदलण्याच्या प्रक्रियेतलं एक छोटं एक कॉग इन द मशीन आहोत आणि आपण बोललो नाही तर आपल्याला स्वस्त झोप येणार नाही, तर तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे कुरुंदकरांचं उदाहरण तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल. कुरुंदकरांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव विसरलो मी. आणीबाणीच्या काळात कुरुंदकर इसाप पेटीतल्या गोष्टी सांगत सांगत लोकांना आणीबाणी कशी वाईट आहे याच्याबद्दल लोकांशी बोलायचं. आता सुद्धा तुम्ही मीम करणारे लोक पाहिलेत का? तरुण मुलं खूप मीमर्स पाहत असाल बघा. मीमर्स, कार्टून्स करणारे लोक. ते आज तक वर एक लपेटे में नेताजी नावाचा एक कार्यक्रम कवितांचा येतो बघ. त्याच्यात एक उत्तर भारतीय कवी आहे, अफलातून कविता म्हणतो. नाही संपत सरत नाही. दुसरा एकदम तो हिंदी सिनेमाच्या गाण्यांवरच कविता म्हणतो. हे जे कदाचित तुमच्या लक्षात, हे जे लोक आहेत हे धाडसी लोक आहेत. हे धाडस जे आहे, आपण असं म्हणतो आमचा महाराष्ट्र खूप मोठा आहे, शिवाजी महाराजांची परंपरा आहे, पण शिवाजी महाराजांच्या 1000 सुद्धा धाडस समकालीन आपल्याकडच्या बुद्धिजीवींमध्ये आणि अभिजन वर्गामध्ये नाही. त्यामुळे तुम्ही इन्स्टिट्यूशन काही असो, तुमचा समाज कसाही असो, तुम्हाला धाडसातनं बोलणं आणि काही वेळेला त्याच्या परिणामांची तयारी दर्शवणं. म्हणजे मला खूप लोक असं म्हणतात, माझं भाषण संपल्यावर, कार्यक्रम झाल्यावर, तू फार छान बोलतोस, आम्ही तुझ्या मागे आहोत. पण मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही मागेच किती दिवस राहणार आहात? एखाद्या दिवशी मलाही तुमच्या मागे राहण्याची संधी द्या. पण लोक तसं करत नाही, कारण भित्रेपणा हा आपला सामूहिक आविष्कार. त्यामुळे तुमच्यासारख्या संस्थेमध्ये वैचारिक खुलेपणा आला तर, आता मी काही अशोक चव्हाणांच्या संस्थेत वैचारिक खुलेपणाची अपेक्षा बाळगू शकत नाही, कारण तुम्हाला जिवंत पण राहायचं. त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथं वैचारिक खुलेपणा येणं, संस्थात्मक पातळीवरचा लोकांना मोकळेपणाने बोलता येणं आणि अगदी काही नाही तर संस्थेतल्या शिक्षकांपुरतं एक नियतकालिक असणं, ज्यात तुम्ही मोकळेपणाने तुमचं म्हणणं मांडू शकाल
आणि मग ते सगळं तुम्ही स्थानिक पेपरात लिहा, स्थानिक चॅनलवर बोला, निवडणुकांच्या निमित्ताने बोला, सामाजिक एखाद्या ह्याच्या निमित्ताने बोला. या प्रकारचं मोकळं बोलणं जर घडू शकलं तर मला वाटतं काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपला महाराष्ट्र